गेले 4 दिवसामध्ये वृत्तपत्रामध्ये सातत्यानं बातम्या येत आहेत की ड्रेनेजसाठी 488 कोटी रुपये मी मंजूर करून आणले. आता ते नेमके कोण मंजूर करून आणले तो एक संशोधनाचा विषय आहे. दुसरी गोष्ट अशी की पूर्वीची 98 कोटी 50 लाखाची जी योजना होती त्याची अंमलबजावणी सुरू झाली का? 2014 साली वर्क ऑर्डर दिलेलं काम होतं, त्याचं काम ते अजूनही चालू आहे. त्यात मक्तेदार बदलला, कोर्टात गेलं, लवाद नेमला, सगळं होऊन आता काम चालू आहे. अजून त्या कामाची पूर्तता नाही. तोपर्यंत 488 कोटीची योजना मी मंजूर करून आणली म्हणून सांगतात. महानगरपालिका झाल्यापासून आर्थिक अवस्था अत्यंत डबघाईला गेलेली आहे. आत्ता तिथं पगार करायला सुद्धा पैसे नाहीत, पेन्शनरांचे पैसे तिथे वेळेवर मिळत नाहीत. आणि ही 488 कोटीची योजना राबवायची झाली तर महानगरपालिकेला स्वतःचा हिस्सा 147 कोटी रुपये त्या ठिकाणी भरावा लागणार आहे. त्यांच्याकडे 1 रुपया सुद्धा शिल्लक नाही. GSTचे पैसे त्यांनी जे मागितले होते शासनाकडं, शासनानं पत्र लिहिलंय आणि हे पैसे आम्ही देऊ शकत नाही म्हणून सांगितलं. त्यामुळं ह्या योजना आणत असताना आर्थिक त्याचं गंडांतर लोकांच्यावर पडणार नाही. तुम्ही शासनाचा 100% निधी खर्च करा, आमची तक्रार नाही. परंतु या योजना व्हायच्या असतील तर तुमचा खिसा कसा आहे, तुमच्या खिशावर किती भार पडणार आहे आणि तुम्ही लोकांच्या खिशावर दरोडा टाकणार नाही याची दक्षता घेणं आवश्यक आहे. हा एक विषय झाला. विद्यमान खासदार सुळकूड योजनेच्या बाबतीत इचलकरंजीमध्ये सार्वत्रिक भावना होती, परंतु लोकसभेच्या निवडणुकीत पुन्हा लोकांनी त्यांच्यावर विश्वास टाकला असं साधारणपणे चित्र दिसतंय. आता त्यांना थोडा वेळ देणं आवश्यक आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या मागं मुख्यमंत्र्यांना इथं आणून स्वतःच्या विजयासाठी जी फिल्डिंग लावली 8 दिवस, ती फिल्डिंग सुळकूड योजनेसाठी त्यांनी लावावी आणि योजनेची अंमलबजावणी करावी ही इचलकरंजीकरांची सर्वसाधारण मागणी.